बघा सावकाराच्या घरी त्या दिवशी चोर आले. ह्याच चालूच आहे. सावकारानं हळूच, सावकाराचा मंत्र चालू आहे. चोरानं महाराज हळूच खिडकीतनं पाहिलं आणि जसं चोर पाहिला गेला तसं सावकारानं पहिला मंत्र म्हटला, या. अर चोर म्हटले सावकार जाग दिसतोय. सावकार जाग दिसतोय, खाली बसा खाली बसा खाली बसा. आणि जसं चोर खाली बसायला गेलो तसं सावकार म्हटलं, बसा. आता म्हटले चोर आपलं काय खरं. सावकारानं बघितलं, चला गाडे पळा बडे पळा. चला म्हटले, ह्या चोरांनी माग मान फिरवणार तेवढा सावकार म्हटलं, जा. आता चोर म्हटले, आता जाण्याला काय मजा नाही घडे. ह्या सावकारानं पक्क आपल्याला ओळखलंय. आता जावं तर अख्ख्या तालुक्यात आपली बदनामी आहे. हे सावकार आपल्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. आता म्हटले असं नाही जायचं, त्या सावकार मॅनेज करायचा. कारण मॅनेज करण्यात आपली माणसं पटाई आहेत. ही चारीच्या चारी सावकाराच्या समोर गेले. सावकार म्हटले, तुम्ही काय करताय रे इकडे, माझ्या घरी कसे आले. सावकार, तेवढी चुकी झाली की दुसरं कुठं जायच्या पेक्षा आम्ही तुमच्या इथं आलो. तीच आमची चुकी झाली बघा सावकार. आम्हाला माहित आहे आमचा चोरी करणं धंदा आहे. तालुक्यात आमचं नाव आहे चोरी करण्यामध्ये. पण तुम्ही आम्हाला पाहिलं, 100% सांगतो सावकार, तुमच्या हित आम्ही चोरी करणार नाही. पण पोलिसांच्यात आमचं नाव काही घेऊ नका. आमची चूक तुमच्या पदरात घ्या, आमचं नाव काय घेऊ नका. हवं तर हे कालचं गटुड तुम्हाला ठेवा. सावकार म्हटले, आणा इकडून. पण आमचं नाव, तुमचं नाव येणार नाही. जा, निघा तुम्ही, निघा. चोर निघून गेले. यानं ते गठुड घेतलं, चोरांनी दिलेलं, आणि बायकोकडे दिलं. बायको म्हटली, मालक हे कसलं गठुड आहे, एवढं मोठं गठुड. ते म्हणतंय, काल जे कीर्तन झालं ना त्या कीर्तनाचं पाकिट आहे. या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी अपेक्षा असते. पण कीर्तनामधून, नामस्मरणामधून कळत नकळत माणसाला काही ना काहीतरी भेटत. एक सावकार होते, सावकार, गावचे मोठे सावकार. गावात मोठा मान त्यांना, गावात मान मोठा. पण घरामध्ये सावकार नुसता झोपून असायचा, खायचा प्यायचा झोपायचा. गावात सप्ताह चालू आहे, 3-4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले, सावकार नुसता खायचा आणि झोपायचा. बायको आली, मालक अहो गावात सप्ताह आहे, सुंदर असं नियोजन आयोजन केलंय चिखलीकरांनी, जावा जरा सप्त्याला. असं पलंगावर नुसतं आजगरासारखं पडून झोपू नये, काहीतरी कीर्तनातलं घ्या, जावा. असं म्हटल्यावर बायकोनं म्हटल्याला जरा जास्तच मनाला लागलं बरं का त्या सावकाराच्या. म्हटला, ठीक आहे बाबा, एवढं बायको म्हणते तर चला कीर्तनाला. ते सावकार कीर्तनाला आलं. कीर्तन चालू झालं होतं, कीर्तन चालू झालं होतं. जे आयोजक मंडळी होती त्यांनी पाहिलं की सावकार आले कीर्तनाला. आयोजक मंडळी म्हटली, सावकार बुवा कधी येत नाही कीर्तनाला, असं नका, आज आलंय, येऊ द्या. ते आयोजक मंडळी म्हटली, सावकार या, पुढे या, बसा. कीर्तनकाराच्या पुढंच बसवलं. आता कीर्तनकाराच्या पुढं बसवलं. पण महाराज जसं कीर्तन चालू झालं, आमच्या नंदिनी ताईचा, शिवानी ताईंचा षड्ज लागायच्या आधी त्याचा खर्च लागला बरं का. म्हणजे
घोरायला सुरुवात केली. आता कीर्तनकारांचं कसं, नेमकं कीर्तनकाराच्या पुढंच आता माग जर एखादं झोपलेलं असेल, म्हणजे झोपू नाही कीर्तनात, पण एखादं झोपलेलं असलं तर माग दिसत नाही बुवा. पण कीर्तनात पुढं बसलेल्या माणसाने तर निदान सावध राहावं. आणि कीर्तनामध्ये पुढं बसलेल्यांचे चेहरे फ्रेश आहेत सगळ्यांचे. पुढं बसलेल्यांनी तर बरं जरा महाराज कसं असावं, आपला चेहरा पाहिला की त्या कीर्तनकाराला सुद्धा समाधान वाटावं. आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत, अडचणी आहेत, पण महाराज सांगतात की किती जरी दुःख असलं ना, अडचणी असल्या ना, तरी त्या दुःख असणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यानं दुसऱ्या पुढच्या माणसाला दुःख होऊ नये याची तरी काळजी घ्यावी बरं का. तसा इथला सगळा श्रोता सावध आहे, हसतमुखी आहे, सगळी मंडळी हसत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, ज्यांच्याकरता आमचा हा सप्ताह आहे त्या आमच्या महिला मंडळ एवढ्या सुंदर दिसतायत, हसतात, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी बरं का. कारण सगळ्या हसत असावं म्हटलं की सगळ्या बिचाऱ्या हसायला लागल्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कारण यांना खूप सांभाळावं लागतं. आलं गेलं पाहायचं, स्वयंपाकघर पाहायचं, धुणं भांडी पाहायची, पाहुणे मंडळी पाहायची, सगळं काही पाहून सगळं करून बिचाऱ्या कीर्तनाला हजर आहेत. आणि त्याच्यात पण सगळ्यात जास्त संख्या पुरुष मंडळ तुमच्यापेक्षा महिला मंडळांची जास्त आहे बरं का. याचा आम्हाला अभिमान मोठा आहे. तर बघा, तसं समोरच्या माणसाचा चेहरा प्रसन्न असावा, आनंदात असावा. मनामध्ये किती दुःख असलं, चिंता असली तरी समोरच्याला ते कळू देऊ नये. तसं कीर्तनकाराच्या पुढंच बसले सावकार आणि लागले घोरायला. आता सावकार मोठं, गावात नाव मोठं, परिचित व्यक्ती, नामवंत व्यक्ती, त्यांना काय बोलता येईना. कीर्तनकारानं महाराज कसं तरी कीर्तन आवरलं. सावकार झोपलं कीर्तनात. कीर्तन झालं, कीर्तनकार निघून गेले, वादक निघून गेले आणि हे सावकार तसंच खांबाला चिकटून आपलं झोपलंय. आणि ज्यांनी विना घेतला होता का नाही रात्रीचा पहारेकरी, त्या विनेकऱ्यानं पाहिलं, अरे बाप रे, सावकार झोपले गड्या. थंडी भरून आली सावकाराला, नाही उठवावं तर सावकाराची झोप नीट होणार नाही. थंडीनं कुडकुडायला लागलं सावकार. त्या विनकऱ्यानं असं हलवलं, सावकार, ओ सावकार उठा. त्याने असं डोळं चोळलं. अहो सावकार उठा, कीर्तन झालं. सावकार म्हटलं, कीर्तन झालं का? अहो कधी झालं? किती वेळ झाला कीर्तन सुटून? 20-25 मिनिटं झाले. सावकार म्हटले, असं आहे का? तेवढा तो कीर्तनकार कुठला होता हो? कीर्तन छान केलं बरं का त्यांनी. आता नाही का बुटान हाणावा सावकार. कीर्तनातला एक शब्द ऐकला नाही. तो विनकरी म्हटला, कीर्तन संपले, आता जा घरी जा. सावकार घरी आलं. पहिल्यांदा सावकार कीर्तनाला गेलं म्हणून बायको वाटच पाहत होती. सावकार घरी आलं. बायकोने विचारलं सावकारांना, काय हो मालक, कीर्तनाला गेलता, काय सांगितलं कीर्तनकारानं, कसं झालं कीर्तन? सावकार म्हटले, खरं सांगतो बर का तुला, कीर्तनात गेलो पण कीर्तनामध्ये मधून मला झोप लागली. कीर्तनात काय सांगितलं मला लक्षातून मला काय आठवत नाही. अहो मालक, कीर्तनाला गेलाय, काहीतरी आठवत असेल. सावकार म्हटले, मला फक्त 2-4 शब्द आठवतात. ज्यावेळी मी कीर्तनाला गेलो त्यावेळेस आयोजकांनी फक्त मला एवढंच म्हटलं, या बसा, आणि विनेकरी शेवटी मला म्हटला, जा. एवढंच आठवतंय. पत्नी बायको म्हटली, मालक एवढे जर शब्द तुम्हाला आठवत असतील तर तात तुमचा मंत्र आहे.
तोच मंत्र जपा. तो सावकार म्हटला, अगं वेडे, या बसा जा हा कुठं मंत्र असतो का? याचा कुठं जप करतात का? मालक, कीर्तनामध्ये जर हे 3च शब्द तुम्हाला आठवत असतील तर हेच 3 शब्द तुमच्या उपयोगाचे आहेत. याचाच जप करत बसा, हा मंत्र जपा. सावकाराची महाराज कीर्तनामध्ये एवढी गाढ झोप लागलेली की घरी मखमली बेडवर सुद्धा सावकाराला आता झोप यायना. सावकारानं मंत्र चालू केला, या बसा जा. हुशार दिसते तुम्ही. काय शिकली कर हुशार आहे, एवढं कसं लक्षात राहिलं? सावकारानं चालू केलं, या बसा जा, या बसा. चालू द्या रातभर. आणि नेमकं बघा, सावकाराच्या घरी त्या दिवशी चोर आले. ह्याच चालूच आहे. सावकारानं हळूच, सावकाराचा मंत्र चालू आहे, चोरानं महाराज हळूच खिडकीतनं पाहिलं. आणि जसं चोर पाहिला गेला तसं सावकारानं पहिला मंत्र म्हटला, या. अर चोर म्हटले, सावकार जाग दिसतोय. सावकार जाग दिसतोय, खाली बसा खाली बसा खाली बसा. आणि जसं चोर खाली बसायला गेलो तसं सावकार म्हटलं, बसा. आता म्हटले चोर आपलं काय खरं. सावकारानं बघितलं, चला गाडे पळा गाडे पळा. चला म्हटले, ह्या चोरांनी माग मान फिरवणार. तेवढा सावकार म्हटलं, जा. आता चोर म्हटले, आता जाण्याला काय मजा नाही घडे. ह्या सावकारानं पक्क आपल्याला ओळखलंय. आता जावं तर अख्ख्या तालुक्यात आपली बदनामी आहे. हे सावकार आपल्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. आता म्हटले, असं नाही जायचं, त्या सावकार मॅनेज करायचा. कारण मॅनेज करण्यात आपली माणसं पटाई आहेत. ही चारीच्या चारी सावकाराच्या समोर गेले. सावकार म्हटले, तुम्ही काय करताय रे इकडे? माझ्या घरी कसे आले? सावकार, तेवढी चुकी झाली की दुसरं कुठं जायच्या पेक्षा आम्ही तुमच्या इथं आलो. तीच आमची चुकी झाली बघा सावकार. आम्हाला माहित आहे आमचा चोरी करणं धंदा आहे. तालुक्यात आमचं नाव आहे चोरी करण्यामध्ये. पण तुम्ही आम्हाला पाहिलं, 100% सांगतो सावकार, तुमच्या हित आम्ही चोरी करणार नाही. पण पोलिसांच्यात आमचं नाव काय घेऊ नका. आमची चूक तुमच्या पदरात घ्या, आमचं नाव काय घेऊ नका. हवं तर हे कालचं गटुड तुम्हाला ठेवा. सावकार म्हटले, आणा इकडं. पण आमचं नाव, तुमचं नाव येणार नाही. जा, निघा तुम्ही निघा. चोर निघून गेले. यानं ते गठुड घेतलं, चोरांनी दिलेलं, आणि बायकोकडे दिलं. बायको म्हटली, मालक हे कसलं गठुड आहे? एवढं मोठं गठुड? ते म्हणतंय, काल जे कीर्तन झालं ना त्या कीर्तनाचं पाकिट आहे. या ती बायको म्हटली, कीर्तनाचं पाकिट एवढं मोठं? नाही, चिखलीमध्ये कीर्तन होतं ना, चिखलीकरांचं प्रेम मोठं, एवढं मोठं गाठोडं दिलं. आता हे गाठोडं बघून तुम्ही मोठं गाठोडं दिलं तरी चालेल बर का ताई. तस त्या बायकोनं विचार केला, मालक पुढचे शब्द घेण्यासारखे आहेत. माझा दृष्टांत संपला. पण त्या बायकोचे शब्द ऐका. ती बायको सांगते सावकाराला, मालक तुम्ही कीर्तनामध्ये गेला आणि फक्त व्यवहारातले 3च शब्द घेऊन घरी आला
तर व्यवहारातलं एवढं मोठं गाठोड तुम्हाला भेटलं. खरंच जर अंतकरणापासून त्या भगवंताचं कीर्तन ऐकलं असतं ना, साक्षात भगवंतच तुमच्या घरी आला असता. ही भगवंताच्या कीर्तनामध्ये बसण्याची आणि संपूर्ण कीर्तन अंतकरणापासून ऐकण्याची ताकद आहे. ही जागा, हा मंडप म्हणजे मंडप महाराज हा साधा सुद्धा मंडप नाही. अरे आपल्यासारखे इथं कीर्तनामध्ये बसतायत याला मोठेपणा नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अरे जनस्वराज्य घडवलं, माझा जाणता राजा सुद्धा या कीर्तनामध्ये मांडी घालून बसलाय. छत्रपती शिवराय